पाहुयात पुढची बातमी। एक मोठी बातमी आहे ती म्हणजे मावळमध्ये कुंडमळ्यामध्ये पूल कोसळलेला आहे आणि अंदाजे 20 ते 25 जण यात वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार आज रविवार आहे आणि मोठ्या संख्येने खरतर पर्यटक शनिवार रविवारची सुट्टी घेऊन कुंडमेळ्यात उपस्थित होते आणि इथे पुलावर पर्यटक उभे होते आणि अचानक पर्यटक उभे असतानाच ही दुर्घटना झालेली आहे। पुण्यातील मावळमध्ये कुंडमळ्यामध्ये हा पूल कोसळलाय आणि काही पर्यटक यात पूल कोसळून वाहून गेल्याची बुडाल्याची माहिती मिळते। अविनाश पर्वत आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अविनाश, काय अपडेट्स या सगळ्याविषयी? अतिशय मोठा असा अपघात। हो, अतिशय मोठा अपघात झालेला आहे। मावळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक हे दरवर्षी पावसाळा सुरू झाला की जात असतात। आज देखील रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक जे आहेत ते मावळामध्ये होते आणि कुंडमेळ्याला खास करून भेट देतात। पाणी मोठ्या प्रमाणात इथे धबधबे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्यामुळे हे पाहण्यासाठी पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने या ठिकाणी जात असतात। तिथून एक जुना पूल होता, या पुलावरच मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक थांबले होते आणि याच दरम्यान अचानक तो पूल कोसळला आणि यामध्ये 20 ते 25 जण हा प्राथमिक आकडा हा समोर होता की वाहून गेल्याची भीती आहे, परंतु अजून आकडा समोर आलेला नाहीये। परंतु मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक जे आहेत ते पूल कोसळल्यावर खाली पडले आणि यामध्ये वाहून गेल्याची माहिती प्रथमदर्शनी सांगत आहे। आता सध्या पिंपरी चिंचवड पोलीस आणि रेस्क्यू टीम जी आहे ती घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि सर्वांची माहिती घेत आहेत, त्याचबरोबर मदतीचं कार्य सुरू केलेलं आहे। त्यामुळे आता पूर्ण किती आकडा होता आणि कशा प्रकारे आज ही घटना झाली ही माहिती जरी आली नसली तरी मात्र मोठा अपघात झालेला आहे आणि यामध्ये काही जण वाहून गेल्याची भीती आता सध्या तरी माहिती समोर येत आहे। अविनाश, खरं तर आज रविवार आहे आणि रविवार आहे त्याच्यामुळे खरं तर वीकेंडला पर्यटकांची संख्या बाहेर जाणाऱ्या जास्त असते आणि आता हळूहळू राज्यात पाऊस सुद्धा पडायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे इथे मोठ्या संख्येने पर्यटक असण्याची शक्यता आहे। आणि खरं तर या पुलावर जेवढे पर्यटक उभे होते, काही माहिती मिळते का साधारण किती अंदाजे पर्यटक असतील आणि जे वाहून गेलेले पर्यटक आहेत त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालंय का? हो, जे वाहून गेले त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस असण, अग्निशमन दल असण हे घटनास्थळी पोहोचलेले आहे आणि साधारण येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक जे येत असतात, त्यामुळे नेमका आकडा या ठिकाणी किती होता याचा पोलीस तपास केल्यानंतर या पूर्ण पंचनामा झाल्यानंतर आपल्याला समजेल। परंतु आता किती वाहून गेले आणि किती प्रमाणात पर्यटक आले होते याची माहिती सध्या नाहीये। सध्या रेस्क्यू काम सुरू केलेलं आहे आणि जे जखमी झाले असेल किंवा जे वाहून गेले त्यांना बाहेर काढण्याचं आणि जखमींना रुग्णालयात नेण्याचं प्राथमिक काम जे आहे पोलीस असेल किंवा अग्निशमन दल हे करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे जी आहे मोठी घटना झाल्यामुळं पोलीस आयुक्तालयाचे मोठे अधिकारी जे आहेत ते घटनास्थळी निघालेले आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस या ठिकाणी पोहोचत आहे। नक्कीच अविनाश, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, हे जे मावळमधलं ठिकाण आहे कुंडमळ्याचं ठिकाण जे आहे, खरं तर या ठिकाणाविषयी या परिसराविषयी काही माहिती सांगू शकशील का थोडीशी? ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धबधबे हे प्रवाहित होत असतात आणि सुंदर असं दृश्य या ठिकाणी होत असतं। त्यामुळं मावळ असेल किंवा बोची डॅम असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक हे येत असतात, कारण की पुणे आणि लोणावळा या सेंटर म्हणून हे पर्यटक स्थळ असल्यामुळे मुंबईचे असेल, लोणावळ्याचे असेल, पुण्याचे असेल, पिंपरी चिंचवडचे असेल हे पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जमा होत असतात आणि साधारण सुंदर असं दृश्य मोबाईलमध्ये टिपण्यासाठी असेल किंवा सौंदर्य पाहण्यासाठी असलेले पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दरवर्षी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत असतात। आता सध्या आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे आणि आता हे दृश्य सुंदर दृश्य पाहण्यासाठी जे आहे ते पर्यटक या ठिकाणी आले होते आणि अशातच हा मोठा अपघात झालेला आहे। नक्कीच अविनाश, रेस्क्यू टीम्स इथे आल्यात का आणि कोणकोणती पथकं इथे आहेत? कारण हा भाग जो आहे थोडासा उंचावर आणि थोडासा आडनिड्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे अशा ठिकाणी मदत पोहोचणं हे खरं तर थोडा वेळ लागू शकतो मदत आणि बचाव कार्य सुरू व्हायला। काय माहिती आहे याबाबत? नक्कीच, ती आता नुकतीच काही वेळापूर्वीची घटना आहे, त्यामुळे आता मिळालेल्या माहितीनुसार अग्निशामक दल आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी निघालेले आहे। काही वेळातच हे पोलीस अधिकारी पोहोचतील आणि जर रेस्क्यूची टीम म्हणते तर अग्निशामक दल आहे, त्यानंतर स्थानिक नागरिक त्याचबरोबर इतरही रेस्क्यू टीम जे आहेत ते तिथे पोहोचलेले आहेत। पोलीस आणि
प्रशासन मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोहोचून हे काम सुरू करणार आहे. परंतु आता जी माहिती मिळते त्यापैकी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ डीसीपी तसेच सीपी लेवलचे जे अधिकारी आहेत ते पण या ठिकाणी निघालेले आहेत त्या घटनास्थळी जाण्यासाठी. नक्कीच अविनाश, खरं तर हा पूल जो आहे इंद्रायणी नदीवरचा पूल आहे आणि जो खरं तर 26 मेला पाऊस पडला होता आणि त्याच्या आधी सुद्धा अनेक वेळा अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे खरं तर इंद्रायणीचं पात्र सध्या भरून वाहत आहे आणि त्या नदीवरचा हा जो पूल आहे यामध्ये तळेगाव दाभाडेमध्ये ही जी घटना घडलेली आहे याच भागात हा खरं तर पूल आहे. तर किती शक्यता आहे की मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले होते आणि त्यामुळे कदाचित मृतांचा आकडा वाढू शकतो? कारण पर्यटक आता तू म्हणतोस त्याप्रमाणे पावसाळ्याचे दिवस आहे आणि शनिवार रविवारचा दिवस घेऊन पर्यटक इथे मोठ्या संख्येने पर्यटनासाठी येत असतात, फिरायला येत असतात, त्यामुळे मोठ्या संख्येनं पर्यटक असण्याची शक्यता सुद्धा तिथे आहे आणि ही हानी जी आहे जीवितहानी कदाचित या मृतांचा आकडा वाढू शकतो. हो नक्कीच, मृतांचा खरं तर आकडा अजून समोर आलेला नाहीये, परंतु रेस्क्यू टीम असेल किंवा पोलीस यांनी तपास केल्यानंतर आपल्याला खरं तर याची माहिती मिळेल. त्याचबरोबर आपण ज्याप्रमाणे म्हणताय की मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत, ही बाब बरोबर आहे, कारण की लोणावळ्यामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी लोणावळा पोलिसांनी मज्जाव आणलेला आहे. त्यामुळे परिणामी तिकडची जी सर्व पर्यटक आहेत ते परिणामी या बाजूला आणि या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर मृतांचा आकडा किती येऊ शकतो आपल्याला माहित नाही, कारण की शनिवार रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते पर्यटक या ठिकाणी आले होते. आणि त्याचबरोबर हा जो पूल होता, सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा जो पूल होता तो अतिशय जुना पूल होता आणि याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक थांबले असल्यामुळे हा अपघात झालेला आहे. परंतु आता हे पूर्ण घटना झाल्यानंतर पोलिसांना देखील हेच पाहावं लागेल की अशा पर्यटक स्थळी कशा प्रकारे आणि किती असे ज्या मोडकळीस आलेले पूल असेल किंवा वेगवेगळ्या वस्तू असेल त्याची पण पाहणी हे पोलिसांना असेल किंवा प्रशासनाला करावं लागेल, कारण की यापुढे जी आहे अशी कोणतीही घटना घडू नये. कारण की पर्यटक ज्या वेळेस अशा ठिकाणी जात असतात त्यावेळेस अशा घटना घडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणामध्ये ज्या आहे त्या जुन्या वस्तू असतात, त्यामुळे त्या देखील पाहणं आणि त्यांची किती क्षमता आहे. अविनाश, खरं तर तू जी माहिती देतोस त्यातला एक मुद्दा खरं तर मला एक अतिशय महत्त्वाचा वाटतो. इंद्रायणी नदीवरचा हा जो कुंडमाळा परिसरातला हा जो पूल आहे अतिशय जुना आहे असं तू म्हणतोयस. खरं तर हा इतका जुना पूल कधीतरी कोसळेल ही शक्यता खरं तर तिथल्या पर्यटन विभागानं किंवा तिथल्या शासकीय यंत्रणांनी कधी मनात धरली नव्हती का? कारण पावसाचे दिवस आहे आणि खरं तर गेल्या 2 महिन्यापासून या भागामध्ये पाऊस पडतोच आहे. मध्यंतरीच्या काळात पावसानं उसंत घेतली असली तरी अवकाळी पाऊस सुद्धा मोठ्या प्रमाणावर पडलेला आहे. त्यानंतर 26 मेला सुद्धा ते 2 दिवस सतत कोसळधार इथे बरसत होती आणि आता जेव्हा पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे आणि इंद्रायणी नदी पात्र जे आहे ते आता दुथडी भरून वाहत आहे आणि त्यामुळे हा पूल जुना आहे, हा कधीतरी जुना पूल कोसळणार याची किंवा ही गोष्ट कुणाच्याच मनात कधी का नाही आली? हो नक्कीच, आता ही घटना झाल्यानंतर हा प्रश्न आता प्रशासनावर नक्कीच उपस्थित केला जाईल, परंतु हे प्रशासनाने यापूर्वीच करणं गरजेचं होतं. खरं तर पाऊस आल्यानंतर कोणकोणत्या ठिकाणी पर्यटक असेल किंवा जे महत्वाचं आहे त्या ठिकाणी जाऊन प्रशासनाने पाहणी केली पाहिजे. म्हणजे धोकादायक आहे त्या ठिकाणी काही ना काहीतरी माहिती पर्यटकांना देण्यात यायला पाहिजे. परंतु असं कोणतीही घटना झाल्यानंतर प्रशासन जागा होत नाही असं म्हणतात, त्याप्रमाणे आता जी घटना झाल्यानंतर बहुतेक प्रशासन यावर काही ना काहीतरी कारवाई करतील असंच म्हणावं लागेल. आणि नेहमीप्रमाणे प्रशासक एखाद्या घटना झाल्यानंतर जे आहे ते जागा होतं, त्याप्रमाणे आता देखील ही घटना झाल्यावर प्रशासन जागा होईल अशी अपेक्षा आहे. अविनाश, आणखी एक महत्त्वाचं, या भागातले आमदार आहेत सुनील शेळके, तर त्यांच्याशी काही बोलणं आपलं होऊ शकलंय का? त्यांनी काही माहिती दिली आहे का? त्यांनी या घटनेची काही पुष्टी केली आहे का? त्यांच्याशी संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न केला होता, परंतु त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही. परंतु त्यांच्या ऑफिसकडून माहिती आलेली आहे की ते देखील तिकडे त्या घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत, परंतु त्यांच्याशी आता सध्या तरी काय माहिती संपर्क होऊ शकलेला नाहीये. नक्कीच, धन्यवाद अविनाश या सगळ्या माहितीबद्दल. तर आपण पाहतोय एक मोठी दुर्घटना खरं तर आपण पाहतोय की इथे मावळ प्रांतातली ही घटना आहे आणि कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरचा हा जो पूल आहे हा पूल
खरं तर कोसळलेला आहे, अत्यंत जुना असा हा पूल आहे आणि हा पूल कोसळलेला आहे. पुण्याच्या मावळ तालुक्यातून मोठी दुर्घटना आपल्याला समोर येते. दुर्घटनेची बातमी समोर येते ती म्हणजे मावळ तालुक्यामध्ये तळेगाव दाभाडे या शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ जे आहे कुंडमळा आहे. अतिशय प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे आणि या कुंडमळा इथं इंद्रायणी नदी जी वाहते, या इंद्रायणी नदी वरचा जो पूल आहे अतिशय जुना प्राचीन असा हा पूल कोसळलेला आहे. खरं तर या पुलावरनं नदीच्या वाहण्याचं हे जे दृश्य आहे हे दृश्य पावसाळ्यात अतिशय बघण्यासारखं असतं आणि हा एक मोठा टुरिस्ट स्पॉट आहे. ह्या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी पावसाळ्याच्या काळात खरं तर पर्यटक मोठ्या संख्येनं इथे येतात आणि ही दुर्घटना इथे झालेली आहे. कदाचित पूल अतिशय जुना होता आणि अशी काही दुर्घटना होईल याची कदाचित कुणाला भणक नव्हती आणि कदाचित ही शक्यतासुद्धा कुणाच्या मनात आली नसावी, असा विचार कुणाचाच मनात आला नसावा आणि अशा प्रकारची ही दुर्घटना मात्र आता झालेली आहे. गेल्या 2 दिवसांपासून हा जो पाऊस पडतोय यामुळे कदाचित ही दुर्घटना झालेली असावी. अक्षय मावळे आमचे प्रतिनिधीसुद्धा आमच्यासोबत आता जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून. अक्षय, काय अपडेट्स याविषयी आणखी? नक्कीच स्नेहा, सगळ्यात दुर्दैवी ही घटना म्हणावी लागेल, कारण आपण जर बघितलं तर काल देखील पुण्याचा जो परिसर आहे याला रेड अलर्ट दिलेला होता आणि मुसळधार पावसामुळे जो पूल आहे तो पूल संपूर्ण वाहून गेल्याची जी घटना आहे ती घटना मावळमध्ये घडलेली आहे आणि पूल वाहून गेल्यानंतर जवळपास 20 ते 25 पर्यटक जे आहेत ते पर्यटक या पुरामध्ये वाहून गेले आणि 6 जणांचा मृत्यू झाल्याची देखील जी प्राथमिक माहिती आहे ती माहिती आता पुढे आलेली आहे. मोठ्या प्रमाणात बचाव कार्य जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे. घटनास्थळी जे रुग्णवाहिका आहे त्या जवळपास 8 रुग्णवाहिका देखील या ठिकाणी पोहोचलेल्या आहे. एनडीआरएफची एक तुकडी देखील या घटनास्थळावर पोहोचलेली आहे आणि संपूर्ण जे वाहून गेलेली लोक आहे याचा शोध आता या ठिकाणी घेतला जातोय. मात्र कुठेतरी पाऊस सुरू असल्याने या संपूर्ण बचाव कार्यामध्ये अडथळा देखील येत आहे. मात्र आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी जे स्थानिक शेतकरी होते यांच्याकडून देखील सांगण्यात आलं आहे की जवळपास 6 पर्यटक जे आहेत ती यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आता बचाव कार्य जे आहे त्या बचाव कार्याने वेग धरल्याचं जे आहे ते आपल्याला बघायला मिळतंय. नक्कीच अक्षय, तू म्हणालास त्याप्रमाणे आता पाऊस खरं तर या भागात अजूनही कोसळतोय आणि चांगला जोरदार पाऊस खरं तर इथं धरलाय आणि त्यामुळे कदाचित मदत आणि बचाव कार्यात अडथळे येतील. एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे, मात्र स्थानिकांच्या मदतीने हे बचाव कार्य आतापर्यंत करण्यात आलेलं आहे. एनडीआरएफला कोणती आव्हानं आहेत या बचाव कार्यामध्ये? नक्कीच ज्या प्रकारे आपण जर बघितलं तर संपूर्ण जो पाऊस जो आहे तो पाऊस या ठिकाणी सुरू आहे. पूर देखील या संपूर्ण जी इंद्रायणी नदी आहे मोठ्या प्रमाणात पूर या इंद्रायणी नदीला आलेला आहे. मात्र एनडीआरएफ तुकडीच्या जी बोट असते ती बोट या संपूर्ण पुरामुळे पुढे जाताना अडथळा निर्माण केला जातोय, कारण पूर जर आपण बघितला तर अनेक मृतदेह आहे ते लांबपर्यंत जे आहे ते वाहून गेलेले आहे आणि याचा संपूर्ण शोध जो आहे तो पोलीस प्रशासन असेल किंवा तिथले जे स्थानिक रहिवासी असेल यांच्याकडून घेतला जातोय. त्यामुळे संपूर्ण जोपर्यंत पाऊस हा कमी होणार नाही किंवा पाऊस थांबणार नाही तोपर्यंत तरी बचाव कार्याला जो आहे तो अडथळा सुरू असणार आहे. नक्कीच अक्षय, स्थानिक प्रशासनाशी काही बोलणं झालं का आपलं? स्थानिक प्रशासन जे आहे ते घटनास्थळावर दाखल झालेले आहे आणि त्यांच्याकडून संपूर्ण प्रयत्न जे आहे ते शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. मात्र ज्या प्रकारे पाऊस हा सुरू आहे, पूर देखील मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे एनडीआरएफ असेल किंवा जे स्थानिक प्रशासन असेल याला त्या ठिकाणी बचाव कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो अडथळा आहे तो अडथळा निर्माण होतोय. नक्कीच धन्यवाद अक्षय या सगळ्या माहितीबद्दल. आपण पाहतोय एक मोठी दुर्घटना आणि कदाचित या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या तरी आत्तापर्यंत 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते, पण हा आकडा जो आहे हा मृतांचा आकडा या दुर्घटनेतल्या वाढण्याची भीती व्यक्त होते, कारण पूल ज्यावेळी कोसळला त्यावेळी खरं तर अनेक पर्यटक या पुलावर उभे होते आणि अचानक हा पूल कोसळलेला आहे. आपण पाहतोय ही दृश्य. स्थानिकांतर्फे सध्या बचाव कार्य सुरू आहे, मात्र एनडीआरएफची तुकडीसुद्धा इथे दाखल झालेली आहे, कारण पावसाचे दिवस आहे. हवामान विभागानं आधीच पावसाचा अलर्ट जारी केला होता. मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे राज्यात तसंच देशभरात आणि महाराष्ट्रात विशेषतः या जिल्ह्यांमध्ये विविध आणि तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता, मुसळधार पावसाची, जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आणि ती पाहता काही ठिकाणी आधीच एनडीआरएफच्या तुकड्या ज्या आहेत, एनडीआरएफचे पथक दाखल झाले होते आणि त्यामुळे
जशी या दुर्घटनेची माहिती मिळालेली आहे, NDRFचं पथक दाखल झाले आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो. काही तरुणांकडून काही स्थानिकांकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. पुण्याच्या मावळ तालुक्यामधली ही मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि आपण खरं तर 3-4 दिवसांपूर्वीच आपण अहमदाबाद प्लेन क्रॅश ही दुर्घटना अनुभवलेली आहे. त्याच्या आधीसुद्धा मुंबईमध्ये रेल्वे दुर्घटना झाली होती आणि खरं तर दुर्घटनांचं हे सत्रच सुरू आहे असं म्हणावं लागेल. अविनाश परबत आमचे प्रतिनिधी पुन्हा एकदा आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. अविनाश, काय अपडेट्स या कुंडमळ्याच्या दुर्घटनेसंदर्भातल्या आणखी? रेस्क्यूटीम ही घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी पर्यटकांना आता मज्जाव केलेला आहे. कुणालाही या ठिकाणी येण्याचा अडवलेला आहे. कोणी इथं या ठिकाणी येऊ नाही शकत, परंतु आता पोलीस आणि प्रशासन इथं पोहोचायला सुरुवात झालेली आहे आणि घटनास्थळी जे आहे ते किती जण नेमके बुडून गेलेले आहे याची माहिती आता सध्या तरी समोर आली नसली तरी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये इथं जीवितहानी झाल्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तातील पोलीस अधिकारी असेल किंवा प्रशासकीय अधिकारी हे आता इथं पोहोचायला सुरू झालेले आहे. नक्कीच अविनाश, आणखी एक महत्त्वाचं खरं तर या पुलावरनं जे समोरचं नदी वाहत्या नदीचं इंद्रायणीचं दृश्य जे आहे ते खूप चांगलं दिसतं आणि कदाचित याच क्षणाचे एक साक्षीदार होण्यासाठी आणि हाच निसर्गाची ही दृश्य पाहण्यासाठी, हा निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी इथे पर्यटक कदाचित पुलावर उभे असावे. कारण बऱ्याचदा आपण पाहिलं आहे की पुलांवरून या वाहत्या विशेषतः नदीवरनं हा पूल गेलेला आहे आणि अत्यंत जुना असा हा पूल. साधारण किती पर्यटक जे आहेत ते उभे होते? कारण तू काही स्थानिकांशी, काही प्रत्यक्षदर्शींशी बोलण्याचा प्रयत्न केलास का? नाही, आता काही वेळापूर्वी साधारण 3:45 जवळपास ही घटना घडलेली आहे. त्यामुळे आता जे आहे घटना घडल्यानंतर तत्काळ पोलिसांनी येथील सर्वांना जे आहे घटनास्थळापासून दूर केलेलं आहे आणि आता सध्या तरी रेस्क्यू टीम सुरू आहे. त्यामुळे कोणाचीही सध्या मला जी आहे ती माहिती घेता आलेली नाही, परंतु काही वेळातच पोलीस याबाबत जी आहे ती अधिकृत माहिती देतील अशी आशा आहे. आता पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी जे आहे ते पोहोचतील आणि नेमका किती काय जीवितहानी झाली किंवा घटना कशी झाली याची माहिती देतील. अविनाश, यात एक भीती अशी आपल्याला व्यक्त करता येईल की ही शक्यता कदाचित अशी आहे की पर्यटक आहेत आणि खरं तर यावेळी लहान मुलंसुद्धा त्यात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही भीतीसुद्धा नाकारता येत नाही की काही लहान मुलं कदाचित वाहून गेली असतील मोठ्या माणसांसोबतच. याबद्दल काही कळतंय का? हो, नक्कीच. हे जो स्पॉट आहे हे पर्यटन स्थळ जे आहे या ठिकाणी खास करून घरातील लहानग्यांपासून ते मोठ्यापर्यंत जे आहे ते सर्वजण या ठिकाणी दरवर्षी भेट देत असतात. खरं तर याचं दृश्य आपल्या मोबाईलमध्ये असेल किंवा आपल्या आयुष्याच्या ह्याच्यामध्ये साठवून ठेवण्यासाठी जे आहे ते सर्वजण इथं दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते येत असतात. त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही की या ठिकाणी जे अपघात झालेला आहे त्यामध्ये लहान मुलांचा पण समावेश असू शकतो. परंतु जोपर्यंत पोलीस या पूर्ण घटनेची तपासणी करत नाही आणि अधिकृत माहिती देत नाही तोपर्यंत हे म्हणणं थोडंसं घाईचं होईल. नक्कीच अविनाश, या सगळ्यात एक मुद्दा इथे महत्त्वाचा आहे. तू म्हणतोस, तू मगाशी पण माहिती दिलीस त्याप्रमाणे हा पूल अतिशय जुना आहे आणि खरं तर लोखंडी हा पूल आहे आणि आपण आता दृश्यांमध्ये सध्या जय महाराष्ट्राच्या TV स्क्रीनवर आपण हे दृश्य दाखवतोय. हा पूल ज्या पद्धतीने पडलाय ना, दोन्ही बाजूंनी खरं तर हा मधला सगळा भाग जो नदीवरचा जो सगळा भाग होता हा सगळा भाग खरं तर या प्रवाही नदीमध्ये पडलेला आहे आणि त्यामुळे अतिशय विचित्र पद्धतीने कदाचित जास्त प्रमाणात पर्यटक उभे असावेत इथे आणि इतका जुना पूल असल्यामुळे कदाचित इतक्या जास्त प्रमाणात पर्यटक इथे उभे होते आणि त्या पर्यटकांचं वजन हा जुना पूल असल्यामुळे झेलू शकला नाही, असं काही झाल्याची शक्यता आहे? आपल्याला पाहायला मिळतं की लोखंडी हा पूल होता आणि नक्कीच त्या पुलावर वजन जास्त झालं आणि हा जीर्ण झाला आहे असं सध्या तरी पुलाच्या पडल्यानंतर पाहायला मिळत आहे. त्यामुळं साहजिक आहे या पुलावर मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक एकाच वेळी थांबले असावेत आणि त्यामुळे ही घटना झाली असावी असा अंदाज हा प्राथमिक आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु आता यामध्ये सर्व तपास झाल्यानंतर जी आहे ती माहिती समोर येईल. परंतु सध्या तरी प्राथमिक या पूल पाहता आपल्याला असं दिसून येत आहे की हा पूल जो आहे तो जीर्ण झाला होता आणि त्यामुळे त्या पूर्ण अपघात झालेला आहे.
नक्कीच अविनाश, आणखी एक महत्त्वाचं की हा जो कुंडमळ्याचा परिसर आहे आणि विशेषतः हा पूल जिकडे आहे, हा जो स्पॉट आहे हा टुरिस्ट स्पॉट आहे आणि साहजिकच आहे टुरिस्ट पर्यटन स्थळ म्हटल्यावर अनेक लोक इथे येणार आणि विशेषतः म्हणजे सर्वसाधारणतः टुरिस्ट स्पॉट जेव्हा एखादा असतो, एखादं पर्यटन स्थळ असतं, तिथे काही धोक्याची सुद्धा ठिकाणं असतात आणि त्यामुळे तिथे लाईफ गार्ड्स असणं किंवा तिथे पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी पर्यटन विभागाची काही प्रतिनिधी तिथे असणं गरजेचं आहे. यावेळी कुणीच उपलब्ध नव्हतं का, जेणेकरून पर्यटकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असता? पर्यटकांना ही सांगणारी व्यक्ती किंवा तिथे गाईड कुणी उपलब्ध नव्हता का, की बाबा एवढ्या जास्त प्रमाणात इथे गर्दी करू नका, पूल जुना आहे त्याच्यामुळे उभे राहताना इथे या पुलावर जास्त लोकांनी इथे गर्दी करू नये, असं सांगणारं कुणीच पर्यटन विभागाचं इथे नव्हतं का? हो, या ठिकाणी जे आहे दरवर्षी पर्यटक येत असतात, पण तो अशा प्रकारे प्रशासनाकडून कोणाची नियुक्ती करण्यात येत नसते. परंतु लोणावळ्यामध्ये देखील भुशी डॅम आहे, इथून काही किलोमीटर अंतरावर आहे, परंतु त्या ठिकाणी भुशी डॅमला देखील अशाच प्रकारचे काही घटना घडल्या होत्या आणि त्यानंतर मात्र पोलिसांनी त्यांचे काही कर्मचारी आहेत त्यांचा तिथं बंदोबस्त लावण्यात आला होता आणि खास करून पावसाळ्यामध्ये लावला होता. त्याचबरोबर प्रशासनाकडून देखील काही तिथं धोक्याच्या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेले आहे आणि धोक्याची माहिती देणारी माहिती त्या बोर्डवर लिहिण्यात आली होती. परंतु या ठिकाणी अशा प्रकारे कोणताही पोलीस बंदोबस्त असेल किंवा प्रशासनाकडून कोणतीही माहिती देणारा फलक लावण्यात आलेला नव्हता. खरं तर याची पावसाळ्यापूर्वीच पोलीस असेल किंवा प्रशासनाकडून याची तपासणी करायला हवी होती आणि ते तपासणी झाल्यावर तिथं धोकादायक असेल, जे धोकादायक ठिकाण आहे त्या ठिकाणी फलक लावून तिथं पर्यटकांना माहिती देणं आवश्यक होतं. समजा अशी माहिती दिली असती तर साहजिक ही घटना बहुतेक टाळता येऊ शकली असते, परंतु आता जे आहे घटना झाल्यानंतर प्रशासन नेमकं काय करणार याकडे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच अविनाश, खरं तर ही कुंडमळ्याची घटना आता निमित्त झालं, मात्र या निमित्तानं हा प्रश्न असा उपस्थित होतो की जे पर्यटन स्थळं असतात, टुरिस्ट स्पॉट जे असतात, इथं धोक्याची ठिकाणं कुठली आहेत? खरं तर काही ठिकाणी लावलेले असतात, पण मात्र बऱ्याच ठिकाणी अजूनही पर्यटन विभागाचं आणि त्या प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि ही घटना जी आहे हे याचं उत्तम उदाहरण आपल्याला म्हणता येईल, कारण तू म्हणतोस त्याप्रमाणे इथे कोणत्याही प्रकारचा धोक्याचा फलक लावण्यात आलेला नव्हता. हो, नक्कीच. आपण यापूर्वी देखील एक बातमी देखील केली होती. लोणावळा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी लोणावळ्यातील पर्यटन स्थळाची माहिती घेतली होती आणि जे धोकादायक पर्यटन स्थळ आहे तिथे पर्यटकांना जाण्यासाठी मज्जाव देखील केला होता. तशाच प्रकारे जे आहे ते इथं प्रशासन असेल किंवा पोलिसांनी पूर्ण माहिती जी आहे ती पर्यटकांना देणं अपेक्षित होती, म्हणजे ज्यामुळे अशा प्रकारची घटना घडू नये. परंतु अशी एखादी घटना झाल्यानंतरच प्रशासन जागं होतं आणि आता त्यानंतर साहजिक घटनेनंतर पोलीस असेल किंवा प्रशासन असेल हे संपूर्ण माहिती जी आहे पर्यटकांना देण्याचा फलक लावतील किंवा उपाययोजना करतील असं म्हणू शकतो. नक्कीच अविनाश, एक महत्त्वाचा मुद्दा यातला आणखी एक आपल्याला बोलायचा तो म्हणजे हा मावळचा जो परिसर आहे, या मावळ तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून खरं तर मुसळधार पाऊस होतोय आणि इंद्रायणीची पाणी पातळी जी आहे ही पाणी पातळीसुद्धा लक्षणीयरित्या वाढलेली आहे आणि त्यामुळे आणि आता ही दुर्घटना झालेली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती तर आहे, मात्र किती मोठं आव्हानात्मक बचाव कार्य असेल जे NDRFच्या जवानांपुढे वासून उभं आहे, कारण इथे धोका जो आहे, धोका आणि अडथळा दोन्ही गोष्टी आहेत खरं तर या ठिकाणी बचाव कार्याच्या दृष्टीने. हो, नक्कीच. खरं तर पाऊस जर आपण इतर म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवडचा जर विचार केला तर सर्वाधिक पाऊस जो आहे तो मावळ पट्ट्यामध्ये पडत असतो दरवर्षी. मावळ असेल किंवा लोणावळा असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असतो. त्यामुळे साहजिक इथलं पर्यटन जे आहे ते सुंदरता पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात इथे येत असतात. हजारोच्या संख्येने जे आहेत पर्यटक या ठिकाणी पोहोचत असतात. दरवर्षी हजारोच्या संख्येने पर्यटक जे आहेत फक्त पुणे पिंपरी चिंचवड मधूनच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी पर्यटक येत असतात. त्यामुळं साहजिक आता या ठिकाणी हा जो मोठा अपघात झालेला आहे त्याची पाहणी करून प्रशासनाला जे आहे धोक्याची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवावी लागेल आणि नेमकं आता यांना ही जी अशा प्रकारची घटना पुन्हा होणार नाही याकडे देखील प्रशासनांना गांभीर्याने पाहणं गरजेचं असणार आहे.
नक्कीच अविनाश, या भागातले लोकप्रतिनिधी इथे आले आहेत का? त्यांच्याशी काही बोलणं झालं का? आणि विशेष म्हणजे कोणती बचाव पथकं इथे दाखल झाली आहेत? NDRFची टीम इथे दाखल झाली, मात्र केवळ तेवढंच पथक दाखल होऊन पुरेसं नाही आहे. आणखी जी मदत लागणार आहे ती महत्त्वाची आहे. काय माहिती आहे या सगळ्या संदर्भात? प्रशासनामध्ये जर म्हटलं तर NDRFची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि जवळच अग्निशामक दल त्याचबरोबर पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहे. त्याचबरोबर स्थानिक नागरिक देखील मदतीसाठी याची एकवटलेले आहे. परंतु ही जी मोठी घटना आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत आपल्याला पूर्ण किती मृत्यू झाले किंवा अपघात कसा झाला याची माहिती मिळण्यासाठी काही वेळ लागू शकतो. परंतु आता सर्वात मोठं आव्हान जे आहे ते प्रशासनापुढे असणार आहे की आता काही काळातच काही वेळातच अंधार पडणार आहे आणि ह्या अंधारापूर्वीच हे जे आहे पूर्ण रेस्क्यू टीमचं कार्य आहे ते पूर्ण करण्याचं आव्हान जे आहे ते प्रशासनापुढे असणार आहे. नक्कीच अविनाश, तू म्हणतोय त्याप्रमाणे आता संध्याकाळची वेळ होत चालली आणि त्यामुळे अंधार पसरेल आणि त्यामुळे या जे पर्यटक वाहून गेलेले आहेत नदीच्या प्रवाहामध्ये, डोहामध्ये जे वाहून गेलेले आहेत त्यांना शोधणं खरं तर आणखी कठीण जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या याच्यात जे पर्यटक वाहून गेलेले आहेत त्यांच्या वाचण्याची भीती फार कमी आहे. तर याबाबत काय सांगता येईल? कोणत्या प्रकारच्या हालचाली करण्यात येत आहेत? साहजिक अंधार होण्यापूर्वी प्रशासनाने तयारी तशा प्रकारे केल्याची पाहायला मिळत आहे. NDRF पूर्ण NDRF खरं तर मुख्यालय त्या तळेगाव दाभाडमध्ये असल्यामुळे ते लवकरच या ठिकाणी पोहोचलं आणि आता रेस्क्यूचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि त्यांचं देखील हे टार्गेट असणार की अंधार पाडण्याच्या पूर्वी हे जे आहे रेस्क्यू पूर्णपणे हे पूर्ण करायचं काम जे आहे ते रेस्क्यू टीमचं असणार आहे. नक्कीच अविनाश, आणखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पुलाविषयी जर तू हे सुद्धा मगाशी म्हणालात की या पुलाविषयी सुद्धा आपण बातमी केली होती आणि त्यानंतर सुद्धा दखल घेतली गेली नाही का? कारण बऱ्याच वृत्तपत्रांनी आणि बऱ्याच माध्यमांनी ही बातमी केली होती, मात्र तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची काळजी घेण्यात आली नाही का संबंधित विभागामार्फत? खरं तर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे प्रशासनाचा गोंधळ पाहायला मिळत आहे. अविनाश, मी तुला थोडा वेळ थांबवते कारण पोलीस अधिकाऱ्यांची बाईट येते आपल्याकडे, पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया येते. यहाँ पे क्या कहेंगे? आमचे सगळे लोक आहेत आणि क्रेन बोलवतात. क्या इंडियन आर्मी की सिक्योरिटी टीम भी लगाई गई है? आपण पाहतोय अनेक पर्यटक यात वाहून गेलेले आहेत आणि जवळपास आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. आपण पाहतोय पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि या मावळ तालुक्यामध्ये तळेगाव दाभाडे या शहराजवळ प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे कुंडमळा आणि या कुंडमळा इथनं इंद्रायणी नदी वाहते. खरं तर गेल्या सलग 2 महिन्यांपासून इथं पाऊस पडतोय. अवकाळी पाऊस सुद्धा पडला आणि त्यानंतर 26 मे रोजी सुद्धा ज्याप्रमाणे हवामान विभागानं मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला होता त्याप्रमाणे इथे मुसळधार पाऊस झाला आणि आता काही दिवस उसंत घेतल्यानंतर, विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यासह देशामध्ये सुद्धा भरपूर पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. कालपासून भरपूर पाऊस इथे पडतोय आणि त्यामुळे इंद्रायणी नदी पात्र जे आहे ते इंद्रायणी नदी पात्र सुद्धा काठोकाठ भरून वाहत आहे आणि इंद्रायणी नदीवरचा हा जो जुना पूल आहे कुंडमळा परिसरातला, हा जुना पूल कोसळलेला आहे आणि त्यामुळे मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि साहजिकच आहे मोठ्या प्रमाणात पर्यटक त्यावेळी इथे पुलावर उभे होते आणि पावसाचे सध्या दिवस आहेत आणि शनिवार रविवार या 2 दिवसांची सुट्टी घेऊन पर्यटक या भागात फिरण्यासाठी आलेले होते आणि या पुलावर ज्या क्षणी हा पूल कोसळला त्यावेळी मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे दाखल होते, या पुलावर उभे होते आणि लहान मुलांचा सुद्धा यात कदाचित समावेश असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे काही लहान मुलंसुद्धा यात पूल कोसळण्याच्या दुर्घटनेत वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि जवळपास 25 ते 30 जण या दुर्घटनेत वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते. अत्यंत मोठी दुर्घटना अशी ही ठरू शकते. मोठी जीवितहानी होण्याची शक्यता या दुर्घटनेमध्ये वर्तवण्यात येते कारण अनेक पर्यटक, हे पर्यटन स्थळ आहे आणि त्यामुळे कुंडमळा या परिसराला भेट देण्यासाठी अनेक लोक इथे येतात. सध्या पावसाचे दिवस आहेत आणि इंद्रायणी नदीसुद्धा आता भरून वाहते आणि त्यामुळे
या पुलावर उभं राहून वाहणारी इंद्रायणी नदी आणि हे नदीपात्र पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे गर्दी करतात आणि त्यामुळे इथं मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. अर्थात मृतांचा अधिकृत आकडा जो आहे हा संबंधित विभागाकडनं जाहीर करण्यात येईल, प्रशासनाकडनं जाहीर करण्यात येईल. मात्र 25 ते 30 जण या पुलावर त्या क्षणी उभे होते आणि हे 25 ते 30 जण, ज्यात सुप्रिया सुळे, खासदार सुप्रिया सुळे या भागातल्या त्यांनी ट्विट केलेलं आहे आणि मावळ तालुक्यातील कुंडमळा इथे इंद्रायणी नदीवर पूल कोसळला आहे अशी माहिती त्यांनी आपल्या या एक्सपोस्टमध्ये दिलेली आहे. तसंच यामुळे पुलावरील काही नागरिक वाहून गेल्याची भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे. मृतांचा आकडा मोठा असण्याची भीती सुप्रिया सुळे व्यक्त करतायत. तसंच ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे आणि नागरिक सुरक्षित असावेत ही प्रार्थना सुप्रिया सुळे आणि आपल्या एक्सपोजच्या माध्यमातून केलेली आहे. आपण पाहतोय अतिशय मोठी ही घटना, पर्यटन स्थळ आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांशी आपण संवाद साधला असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे आणि आवश्यक ती सगळी मदत पाठवत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी आपल्या एक्सपोस्टमध्ये म्हटलेलं आहे. आपण पाहतोय अतिशय मोठी अशी ही घटना आणि नागरिकांना आवश्यक ती काळजी घ्यावी. खरं तर पर्यटन स्थळ आहेत आणि पर्यटन स्थळांवर कधी विशेषतः नदी किनारी किंवा जलाशय असलेली ही पर्यटन स्थळं, या पर्यटन स्थळावर कधी कोणती घटना होईल सांगता येत नाही. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन सुप्रिया सुळे यांनी आपल्या एक्सपोजमध्ये म्हटलेलं आहे आणि ही कुंडमळ्याची पूल वाहून जे लोक वाहून गेलेले आहेत, ही दुर्घटना, हा अपघात अतिशय मोठा आहे, दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. पर्यटनासाठी जाताना सुरक्षांच्या नियमांचं तंतोतंत पालन करण्याचं आवाहन, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे. आपण पाहतोय खासदार सुप्रिया सुळे यांनी या कुंडमळ्याच्या पूल वाहून गेल्यानंतर या दुर्घटनेत झालेल्या मृतांविषयी भीती व्यक्त केलेली आहे. तसंच पर्यटन स्थळी खरं तर जे नियम लागू करून दिलेले असतात, जे नियम घालून दिलेले असतात किंवा ज्या सावधानीसाठी जे फलक लावण्यात आलेले असतात, ज्या सूचना सावधानी बाळगण्याच्या दृष्टीने केलेल्या असतात, त्या सूचनांचं खरं तर तंतोतंत पालन एक पर्यटक, जबाबदार पर्यटक म्हणून आपण सुद्धा केलं पाहिजे अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी या एक्सपोजच्या माध्यमातून केलेली आहे. आपण पाहतोय मदत आणि बचाव कार्य हळूहळू सुरू होतंय. मात्र या सगळ्यात एक महत्त्वाचं आव्हान जे असणार आहे बचाव कार्य करणाऱ्यांकडे किंवा बचाव पथकांकडे, ते असं की आता हळूहळू दिवस मावळतीकडे चाललाय आणि त्यामुळे अंधार जेव्हा होईल तेव्हा खरं तर हे मदत आणि बचाव कार्य करण्यात मोठ्या अडचणी असणार आहेत. मृतदेह शोधण्यामध्ये अडचणी असणार आहेत, कारण रात्रीच्या अंधारात कदाचित हे मृतदेह शोधणं हे कठीण होऊन बसेल. प्रचंड अडचणी या मदत आणि बचाव कार्यामध्ये येतील आणि त्यामुळे आणखी माणसं दगावण्याची भीती इथे व्यक्त करण्यात येतोय. आपण पाहतोय या दुर्घटनेमध्ये जवळपास 25 ते 30 जण या दुर्घटनेत वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येतोय. तर स्थानिक आमदारांनी सुद्धा आत्तापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केलेली आहे. तसंच यामुळे ही घटना अतिशय मोठी आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती जी आहे ती व्यक्त करण्यात येते आणि त्यामुळे पर्यटकांनी, बचाव दल इथे दाखल झालेला आहे आणि पर्यटकांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. मात्र या बचाव कार्यात आता अडथळा आहे अंधाराचा, कारण आता दिवस मावळतीच्या दिशेने झुकत चालला आणि मावळतीच्या वेळी जेव्हा प्रकाश कमी होईल, डे लाईट जेव्हा कमी होईल, दिवसाचा प्रकाश कमी झाल्यानंतर मदत आणि बचाव कार्यात प्रचंड अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच पर्यटकांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. दुर्घटना घडली तेव्हा इथं पर्यटकांसोबत लहान मुलंसुद्धा होते. या पर्यटकांमध्ये लहान मुलांचा सुद्धा समावेश होता अशी माहिती मिळते आणि त्यामुळे या घटनेमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे, मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेताई आपल्यासोबत आहेत. सुषमाताई, काय आपण पाहतोय अतिशय मोठी ही दुर्घटना? परिसरातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांचा आकडा कदाचित वाढेल अशी भीती वर्तवली जात आहे. मात्र एवढी मोठी मनुष्यहानी घडतेच कशी काय?
या सगळ्या घटना आपण बघितल्या तर शासन प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा या सगळ्यांच्या मुळाशी आहे हे लक्षात येतं. मुळात पावसाळा सुरू होण्याच्या आधी ही सगळी महत्त्वाची कामं करायला घेतली पाहिजेत. पावसाळा संपण्याच्या आधी हमरस्त्यांवरचे पूल, महत्त्वाच्या नद्या आणि तिथे असणारे रस्ते या सगळ्या गोष्टींची पाहणी करणं गरजेचं आहे. काही पूल मोडकळीस आले असतील, जीर्णशीर्ण झाले असतील तर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट तपासणं गरजेचं आहे. कुंडमळ्याजवळची जी घटना घडली, हा पूल अत्यंत जीर्ण झालेला पूल होता. ग्रामस्थांनी वारंवार नवीन पुलाची मागणी केली होती, मात्र लोकप्रतिनिधींनी ही मागणी साफ धुडकावून लावली. लोकप्रतिनिधींना या सगळ्या जीवांशी काही फारसं घेणं देणंच जणू नाही, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली. विशेष या पुलावर असणारा जो काही रस्ता आहे, पूल सुरू होताना आणि संपताना दोनही बाजूंनी किमान सूचना फलक लावणं तरी गरजेचं. मात्र या पुलावर साधा सूचना फलकसुद्धा नव्हता. त्यामुळे या घटनेत जे बळी गेलेले आहेत, हे बळी नैसर्गिक नाही तर इथल्या शासन प्रशासनाच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. आपण पाहतोय पुलावर अनेक पर्यटक उभे होते आणि हे पर्यटक इथे उभे असताना कदाचित अत्यंत जुना मोडकळीस आलेला हा पूल आहे, अत्यंत जुना असा हा पूल, आणि त्यामुळे कदाचित मोठ्या प्रमाणावर पर्यटक इथे उभे होते आणि त्यामुळे पर्यटकांचा भार हा मोडकळीला जीर्ण अवस्थेत असलेला पूल सहन करू शकला नाही. लोखंडी पूल होता आणि कदाचित काही ठिकाणी हा पूल गंजण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण अत्यंत जुना असा हा पूल आहे आणि लोखंडाचा हा पूल साहजिकच आहे गंजला आहे. आणि त्यामुळे जेव्हा इथे मोठ्या प्रमाणात भार इथे पर्यटकांचा आला, हा भार सहन न झाल्यामुळे हा पूल इथं कोलमडला आणि हा नदीपात्रात हा पूल कोसळला आणि त्यामुळे खालनं वाहणाऱ्या इंद्रायणी नदीमध्ये या नदीपात्रात अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते. रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत पुण्याहून. रोहन, काय अपडेट्स या संदर्भात? साधारणतः 18 ते 20 जण जे आहेत ते या सगळ्या दुर्घटनेमध्ये वाहून गेल्याची माहिती प्राथमिकदृष्ट्या मिळते. आपण या सगळ्याबाबतची माहिती जी आहे ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडून घेत आहोत. सध्याच्या घडीला कुंडमळ्या परिसरामध्ये जो काही सगळ्या घटना घडलेल्या आहेत त्या अतिशय दुर्दैवी आहे. सातत्याने अशा घटना ज्या आहेत त्या पर्यटन स्थळी घडत असतात आणि या घडत असताना सगळी माहिती जी आहे ती प्रशासनाकडून दिली जात असते. परंतु सध्याच्या घडीला आपल्याला जी माहिती समजते त्याच्या माध्यमातून आपल्याला की कुंडमळा जो आहे तो रविवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दीने जो आहे तो फुललेला होता. कारण का लोणावळा असेल किंवा इतर आजूबाजूचा परिसर असेल त्या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांची गर्दी जी आहे ती सातत्याने होत असते आणि त्या गर्दीच्या पार्श्वभूमीवरती विशेष काळजी जी आहे ती सगळ्या प्रशासनाकडून देखील घेतली जात असते. परंतु सध्याच्या घडीला जी माहिती मिळते त्या माहितीच्या अनुसार रविवारच्या दिवशी या कुंडमळा परिसरामध्ये मोठी गर्दी जी आहे ती उसळलेली होती आणि या गर्दीच्या माध्यमातून जो रस्ता कुंडमळा परिसरातून जात होता त्या रस्त्यावरती असणाऱ्या पुलावरती जी आहे ती ही सगळी दुर्घटना घडलेली आहे आणि या पुलावरती जवळपास 25 ते 30 जण जे आहेत ते वाहून गेल्याची माहिती जी आहे ती सध्याच्या घडीला मिळते. परंतु अधिकृत आकडा जो आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये अजून देखील सांगितलेला गेलेला नाहीये. त्यामुळे आता प्रशासनाकडून जी माहिती दिली जाते त्या अनुषंगाने आपण सगळी माहिती जी आहे ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. अजून या सगळ्या बाबतीमधला आकडा किंवा अधिकृत माहिती जी आहे ती मिळत नाहीये. परंतु सगळ्या बाबतीमधली जी गरज आहे ती सगळी परिसरातली प्रशासन असेल किंवा इतर लोक असतील या सगळ्यांकडून घेतली जात आहे आणि सध्याच्या घडीला हे सगळेजण जे आहे ते त्यांचं काम पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करतायत. नक्कीच रोहन, हा जो पूल आपण बघितला तर हा फुल फॅब्रिकेटेड आहे, लोखंडाचा, आणि जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत आणि या पुलाची अवस्था, आपण कोसळलेला भाग आपल्या व्हिज्युअल्समध्ये जरी पाहिला तरी आपल्याला स्पष्ट दिसतंय की बऱ्याच ठिकाणी गंज लागलेला आहे, धातू आहे, त्याच्यामुळे हे धातू गंजलेलं आहे आणि त्यामुळे कदाचित इथे कुठल्याही प्रकारचा बोर्ड पण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लावण्यात आलेलं नाही आहे. पर्यटन विभागाचा हा हलगर्जीपणा नाही आहे का? अगदी बरोबर आहे. खरं तर मागील काही दिवसांपासून सातत्याने जी आहे ती मागणी केली जात होती की
या सगळ्या परिसरामध्ये जे आहे ते पर्यटन स्थळ आहे किंवा लोणावळा असेल, पुणे असेल, या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत ते फिरायला येतात. म्हणजे अगदी पुणे असेल, मुंबई असेल, या सगळ्या परिसरातून या ठिकाणी जे आहेत ते पर्यटक फिरायला येत असतात आणि यामुळेच या ठिकाणी विशेष काळजी जी आहे ती घेतली गेली पाहिजे अशी प्रकारची मागणी जी आहे ती विविध कार्यकर्त्यांकडून केली जात होती. अगदी बाळा बेगडे असतील किंवा इतर सगळे कार्यकर्ते असतील, या सगळ्या कार्यकर्त्यांकडून या प्रकारची मागणी जी आहे ती केली जात होती. परंतु आता देखील आपल्याला पाहायला मिळतंय की मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक फिरायला येत असताना देखील अशा प्रकारची काळजी जी आहे ती घेतली नाही आणि त्यामुळेच या सगळ्या मावळ तालुक्यातल्या इंद्रायणी नदीवरचा हा सगळा पूल जो होता तो कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि या पुलामध्ये नक्कीच धन्यवाद या अपडेट्स बद्दल रोहन. आपण पाहतोय या घटनेवर आपण नजर ठेवून आहोत कारण मृतांचा आकडा जास्त असण्याची भीती वर्तवण्यात येते.